आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. खासदार बाळ्यामामा यांनी तालुका पोलिसांना धरले धारेवर. तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्याऐवजी खोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा केला आरोप. भिवंडी ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी केला आहे. सोमवारी खासदार बाळ्यामामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरून खडसावले. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खार्डी गावातील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर सदर तरुण मारेकराच्या भीतीनं तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गेला होता. मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी 3 तासांहून अधिक काळ गुन्हा न नोंदवत करता ताटकळत ठेवलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना मिळताच खासदार बाळ्यामामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तालुका पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करत असून काही गुन्ह्यांमध्ये तालुका पोलीस फिर्यादीऐवजी आरोपींची बाजू उचलून धरत असल्यानं अनेक प्रकरणांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची अनेक प्रकरणं आपल्या समोर आली आहेत. वेळ आल्यास ही प्रकरणं पुराव्यानिशी आपण समोर आणू शकतो असा दावा देखील खासदार बाळ्यामामा यांनी केला आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खार्डी गावात वाद झाला, मारहाण झाली. दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती, तेव्हा देखील तो ॲडमिट होता. आता तो कसा तरी निष्ठून पळून आला. पळून आल्यानंतर इथे 3-3 3.5 तास त्यांना आत घेतलं जात नाही. आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा. ठीक आहे ना, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास तर तुम्ही बोलवतच नसाल. मी 2 तासापूर्वी DYSP साहेबांना फोन केला. त्यांनाही सांगितलं कसं असा प्रकार घडलेला आहे. DYSP साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून. आणि ही पहिली घटना नाही आहे. तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत 8 ते 10 गुन्हे, 307 सारखे गंभीर गुन्हे देखील, खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीला न अटक केल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं ते आरोपी मोकाट सुटले. हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो, म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका. कारण जर फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले, अरे तुला कुठं मारहाण झाले, नाही झाली, तुझ्यावर तलवार नाही काढलं, बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं? मग त्यांना नेमका कोणाचा फोन येतो? ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. परंतु ठीक आहे, म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे, कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुटता कामा नये. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फिर्यादीची दखल घेतली पाहिजे. कारण फिर्यादीची दखल तुम्ही 4-4 तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो. काही वेळा तर तो मग घाबरून, कारण ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात, पोलीस देखील विचारत नाही. शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो. असे जे सत्य प्रकार आहेत, मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी तुम्हालाही माहीत आहे, मी 11 महिने झाले असते, 10-10.5 महिने मी असं कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय. त्यामुळे सगळे पुरावे देखील आहेत. परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे, पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.